सो नमस्कार मंडळी, प्रवासच्या नवीन भागामध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि हा व्हिडिओसुद्धा आपला स्टेबद्दल असणार आहे. आणि तुम्ही या आधी बघितलेले आहेत की आपण शेगाव नगरीमध्ये स्टेबद्दल भक्तनिवासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर यावेळेस आतापर्यंत आपण थोड्या कमी रेटच्या रूम बघितल्या होत्या. यावेळेस आपण ही सुद्धा कमी बजेटमध्येच आहे, पण ही रूम जी आहे ही डिलक्स रूम आहे आणि ही आम्हाला 4 जणांना 900 रुपयाला पडलेली आहे. सॉरी, 950 रुपयांना. सो डिलक्स रूम जर तुम्हाला हवी असेल, थोडंसं अजून स्पेशियस हवी असेल, तर तुम्ही डिलक्स रूमसुद्धा चूज करू शकता. अतिशय कमी किंमत असेल तर तुम्ही आपले दुसरे व्हिडिओज बघा. पण 950मध्ये 4 जणांना ही रूम पडलेली आहे. सो डिलक्स रूम आहे. कशी आहे सो बघून घ्या. गजानन महाराज भक्तनिवासमधले आहेत आणि हा भक्तनिवास मंदिराच्या एकदम जवळवाला आहे. ठीक आहे, तो तिकडे विसावा तिकडला नाही आहे, हा इकडला आहे. आणि इथे यायचं कसं वगैरे हे तर तुम्हाला आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मिळून जाईल. सो ही फक्त डिलक्स रूम कशी आहे हे दाखवण्यासाठी बनवलं आहे. सो रूम बघून या. सो इथे येण्यासाठी तुम्हाला सरळ ऑटो पकडायचा, यायचं भक्तनिवासला आहे तिथला बाहेरील वातावरण. इथे वेटिंग रूममध्ये येऊन रूम बुक करायची, लिफ्टमध्ये बसायचं आणि सरळ यायचं आपल्या रूममध्ये. सो ही होती आमची रूम. तुम्ही बघू शकता किती मोठी आणि सुंदर आहे. बेड बघू शकता तुम्ही. इथं ब्लँकेट्स होते, तुम्हाला पिलोसुद्धा अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला मॉर्टिनसुद्धा होतं आम्हाला अवेलेबल. सोबतच तुम्ही बघू शकता हा मिरर किती मोठा आणि सुंदर आहे. एक छोटा टेबलसुद्धा होता बसायला. एक लॅविश फील इथे येत होता. इथंच तुम्हाला अगरबत्ती लावायसाठी सुद्धा होतं. सोबतच हा एक छोटा टेबल, सोफा सेटसुद्धा होता. आणि सोबतच इथे तुम्हाला जग, ग्लास, स्ट्रेसुद्धा अवेलेबल होता. इथंच बाजूला जर तुम्ही बघितलं तर खूप मोठी अशी अलमिरा पण होती. याच्यामध्ये तुम्ही तुमचे जेही कामाचे वस्तू असेल किंवा इम्पॉर्टंट वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता. सोबतच इथे बघू शकता तुम्ही कूलरसुद्धा अवेलेबल होता. जर गरमी होत असेल सो कूलरसुद्धा अवेलेबल होता. बाहेरच एक छोटीशी बाल्कनीसुद्धा होती, ज्याच्यामध्ये एक छोटासा मिरर आणि बेसिनसुद्धा लावलेला होता. 2 टॉवेलसुद्धा इथे ठेवलेले होते. यासोबतच तुम्ही बघू शकता खूप मोठी रूम होती आणि इथलं टॉयलेटसुद्धा खूप क्लीन होतं, तुम्ही बघून घेऊ शकता. आणि यासोबतच या ठिकाणी एक छोटीशी मेडिमिक्सची साबणसुद्धा ठेवलेली होती. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन भागामध्ये.